जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपुरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेतला पुढील प्रकरण गणितीय कोडी, कोणतं गणितीय कोडी हे प्रकरण घेणार आहेत. मित्रांनो, या प्रकरणावरचे प्रश्न तुम्ही महाराष्ट्र शासनाची परीक्षा द्या किंवा केंद्र शासनाची परीक्षा द्या, जसे की पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, पाटबंधारे, ITI नंतरच्या टेक्निकल एक्झाम आहेत. त्याचबरोबर केंद्रात तुम्ही अग्निवीर द्या, SSC-GD द्या, रेल्वे द्या, बरोबर आहे, नेव्ही, एअरफोर्स कोणती एक्झाम द्या, ITI नंतर PSU अंतर्गत होणाऱ्या ज्या केंद्रातल्या 300+ कंपन्या यातली कोणतीही परीक्षा द्या. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेला तुम्हाला गणितीय कोडी या प्रकरणावरचे प्रश्न 100% पाहायला भेटणार. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लेक्चर सुरू होण्यापूर्वीच एक सूचना आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजेच या प्रकरणावरचे जे काही प्रश्न परीक्षेला विचारले जातील त्याचा मार्क तुमचा जाणार नाही. ठीक आहे. तर बघा, आपण गणितीय कोडीला सुरुवात करू. आता या ठिकाणी म्हटलेले गणितीय कोडी, बरोबर आहे. कोड म्हणजे काय की कोडिंग केलेले असणार त्या ठिकाणी, या चिन्हासाठी हे चिन्ह, त्या चिन्हासाठी ते चिन्ह, बरोबर आहे. मग अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये काय करायचे, या प्रकारच्या प्रकरणामध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर सुरुवातीला बघायचं चिन्हांची अदलाबदल. लक्षात आहे, पहिली स्टेप काय लक्षात ठेवणार, चिन्हांची अदलाबदल. चिन्हांची अदलाबदल, अदलाबदल कोणासोबत करायची, तर प्रश्नामध्ये दिलेलं असतं त्यांनी की जसं बघा, वजा हे चिन्ह गुणाकार दर्शवतो. काय, वजा हे चिन्ह गुणाकार दर्शवतो. म्हणजेच मग काय, या प्रश्नासाठी सांगता की वजासाठी काय घेणार, वजासाठी गुणाकार घ्यायचा. लक्षात आहे, पहिली स्टेप चिन्हांची अदलाबदल करायची. दुसरी स्टेप काय करणार मित्रांनो तुम्ही, तर कंचे भागिव, रे कंचे भागिव म्हणून आपण रेखीय कंचे भागू, ठीक आहे ना, कंचे भागू बेव. आणि तिसरी गोष्ट सरलीकरण. सरलीकरण या नियमाने आपल्याला या प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात. मग तुम्ही म्हणाल की सर, कंचे भागू आणि सरलीकरण हे दोघं आम्हाला माहित नाही अजून. यासाठी तुम्ही काय करा, मी आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये गणित या विषयाच्या प्लेलिस्ट मध्ये कंचे भागव्यवन सरलीकरण, त्यात चिन्हांचे नियम पण घेतलेले मी. काय चिन्हांचे नियम डिटेल मध्ये शिकवलेले आहे. तर तुम्ही हे तिघं प्रकरण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला गणितीय कोडी या प्रकरणावरचे जे काही प्रश्न असतील त्याचे मार्क जाणार नाही आणि समजायला सोपं होणार आहे. ठीक आहे. तर कंचे भागव्यव मध्ये काय असतं, सुरुवातीला कंस सोडवायचा असतो. ठीक आहे, सुरुवातीला कंस, नंतर इथे चेचा अर्थ काय असतो, चेचा अर्थ गुणाकार. ठीक आहे. मग कंस मध्ये आधी हा मधला कंस सोडवायचा, त्यानंतर हा मध्यम कंस सोडवायचा, आणि नंतर ज्याला आपण महिरपी कंस किंवा बाहेरचा कंस म्हणतो तो सोडवायचा असतो. ठीक आहे. त्याच्या या तिन्ही कंस व्यतिरिक्त जर रेखीय कंस दिलेला असेल ना, तर तो आधी सोडवावा लागतो, म्हणजे इथे रे म्हणून देतो मी. ठीक आहे. मग हे कंसाचे प्रकार आहेत, कंसमध्ये अशा पद्धतीने कंस आधी सोडवायचे. ठीक आहे. त्यानंतर चे म्हणजे काय असतो, गणितासाठी गुणाकार असतो. ठीक आहे. चेचा, चीच्या हे काही जरी शब्द वापरलेले असतील प्रश्नामध्ये तर त्याचा अर्थ नेहमी गुणाकार घ्यायचा. लक्षात येते. ओके. आता भा म्हणजे कोण, भा म्हणजे भागाकार. गु म्हणजे कोण, तर गुणाकार. बे म्हणजे काय, तर बेरीज. आणि व म्हणजे काय, व म्हणजेच वजाबाकी. कोणती बाकी, वजाबाकी. ठीक आहे. आता लक्षात घे की तुला आहे ना गणितीय कोडी याच क्रमाने सोडवायची असते. ठीक आहे. तर चला आता प्रश्न बघू आपण. बघा, प्रश्नात काय म्हटलेलं आहे, भागाकार हे चिन्ह अधिक दर्शवतो. काय म्हटलेलं आहे, भागाकार हे चिन्ह अधिक दर्शवतो, वजा हे चिन्ह गुणाकार दर्शवतो, अधिक हे चिन्ह भागाकार दर्शवतो, गुणाकार हे चिन्ह वजा दर्शवतो. तर खालील समीकरणाची किंमत काढा. आता या ठिकाणी समीकरण दिलेलं तुम्हाला 16/8 × 6 - 2 + 4 बरोबर किती. तर सुरुवातीला आपल्याला चिन्हांची अदलाबदल करावी लागणार आहे. मग चिन्ह मी तुम्हाला समजून देतो म्हणून साईडला लिहून देतो, आता तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी त्याची मांडणी करून नवीन समीकरण तयार करून डायरेक्ट प्रश्नाचे उत्तर काढू शकता. ठीक आहे. पण आधी समजून देतोय, काही विद्यार्थी नवीन असतील त्या नवीन विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे यासाठी मी
एक प्रश्न या पद्धतीने समजून देतोय, याच्या पुढचे जे प्रश्न असणार ते आपण डायरेक्ट घेऊया. ठीक आहे, ओके. आता बघा मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, 4 चिन्ह दिलेले, भागाकार आहे, गुणाकार आहे, अधिक आहे आणि वजा आहे, बरोबर. तर या ठिकाणी भागाकारसाठी काय म्हटलेलं त्यांनी, अधिक दर्शवतो. भागाकार हे काय, अधिक दर्शवणार आहे. नंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, वजा हे चिन्ह गुणाकार दर्शवतो. मग वजा कुठे, इथे ना, तो वजा काय दर्शवतोय, गुणाकार. नंतर काय म्हटलेलं आहे, अधिक हे चिन्ह व भागाकार दर्शवतो. अधिक हे चिन्ह काय दर्शवतोय, भागाकार. प्रश्नामध्ये जसं म्हटलेलं तसं. नंतर आपल्याला समीकरण बदलायचं आहे, ठीक आहे ना. त्यानंतर गुणाकार हे चिन्ह वजा दर्शवतो. मग गुणाकार हे चिन्ह वजा दर्शवतोय. बघा आता आपण चिन्ह, कोणत्या चिन्हासाठी कोणतं चिन्ह म्हटलेलं होतं ते लिहून घेतलंय, बरोबर आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट समजून देतोय, खास करून नवीन विद्यार्थ्यांसाठी. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला समीकरण जसं दिलेलं आहे, तुम्हाला कंचे भागोबीव, सरलीकरण आणि चिन्हांचे नियम या तिन्ही गोष्टी समजलेल्या आता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे गणितीय कोडी म्हटलेली त्यांनी. कोडी म्हणजेच काय, मी सुरुवातीलाच बोललो, आदला बदल करायची. जर तुम्ही या समीकरणाला कंचे भागोबीव सरलीकरण या नियमानुसार सोडवत बसले तर 100% ऑप्शन मध्ये कदाचित उत्तर असणार, आणि तो उत्तर जर तुम्ही मारलं तर 100% तुमचे मार्क जातात, प्रश्न चुकतो. कारण आहे त्यांनी गणितीय कोडी म्हटलेलं आहे. लक्षात येत आहे का, गणितीय कोडी म्हटलेलं म्हणजेच काय, की ज्या चिन्हासाठी जो चिन्ह म्हटलेला असेल तो तुम्हाला समीकरणात आधी टाकावं लागणार आहे आणि नवीन समीकरण तयार करायचं, आणि मग त्यानंतर सरलीकरण कंचे भागोबीव या नियमानुसार तुम्हाला ते सोडवायचं. लक्षात येते, ओके. तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती, लक्षात ठेवा. आता बघा मग भागाकारसाठी काय म्हटलेलं, अधिक. मग इथे आपण नवीन समीकरण तयार करू, 16. आता या भागाकारसाठी अधिक म्हटलेलं आहे म्हणून अधिक 8. नंतर काय म्हटलेलं, गुणाकारसाठी वजा. मग इथे गुणाकार आहे ना, तर त्यासाठी वजा म्हटलेलं म्हणून वजा. नंतर हा 6. त्यानंतर काय म्हटलेलं, वजासाठी गुणाकार. मग आता पुढे वजा आहे ना, तर इथे गुणाकार. वजासाठी गुणाकार गुणिले 2. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, पुढे अधिक चिन्ह आहे ना, मग अधिकसाठी काय घेतलेलं, भागाकार. म्हणजेच इथे काय होणार, भागिले 4. ओके, बरोबर किती, हे तुमचं नवीन समीकरण तयार झालेलं आहे. लक्षात येत आहे. आता या ठिकाणी 2/4 आहे ना, 2/4. तर याला कसं लिहून घेऊ आपण, हा भाग 2 नंतर भागाकार चिन्ह आहे ना, म्हणून काय करा, या 2च्या खाली 4 लिहून घ्या. ओके, म्हणजे झालं तुमचं नवीन समीकरण तयार. आता याला सोडवायचं आपल्याला कोणत्या नियमानुसार, कंचे भागोबेवच्या नियमानुसार. मग पहिले काय सोडवायचं आहे, कंस, रेखीय कंस नंतर कंस. मग आता या समीकरणात कंस आहे का, नाही. मग कंस नाहीये, त्यानंतर चे. मग चे पण आहे का इथे कुठे, तर चे पण नाहीये, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला ह्या 3 स्टेप स्किप करायच्या आहेत वरच्या, आणि नंतर मग ही 4 चिन्हांचे स्टेप करायचे. मग पहिले काय, भागाकार करायचा आहे. मग भागाकार करून घेऊ आपण. बे एक, समजून घे हा, बे एक बे बे दुने 4. भागाकार झालाय, नंतर गुणाकार करायचा आहे, बरोबर आहे. आता इथे छेदात 2 आहे, वरती 1 आलाय, बरोबर की नाही. मग 6 गुणिले 1 केल्यानंतर 6च येणार, आणि पण हा छेदात 2 येणार, म्हणजे भागिले या 6ला भागिले 2 आहे अजून, म्हणून काय करू, बे एक बे बे त्रिक 6, बरोबर आहे. मग 3 गुणिले 1 केल्यानंतर उत्तर काय येणार, 3 गुणिले 1 केल्यानंतर 3च येतोय, बरोबर आहे. मग आता गुणाकार झाल्यानंतर काय करायची, आपल्याला बेरीज करायची. लक्षात द्या आता इथे काय राहिलेलं, 3. सॉरी हा, हे 3 जसाच्या तसे, कारण इकडे गुणाकारात हा 1 होता, म्हणजे 3 1 3, वजा तसाच. नंतर बे करायची, म्हणजे बेरीज करायची, बरोबर की नाही. मग 8 आणि 16 किती होणार मित्र, 24. आणि हा वजा चिन्ह तसाच, आणि हा 3 तसाच, बरोबर आहे. मग 24 वजा 3 केल्यानंतर उत्तर काय येणार, 21. लक्षात आहे. बघा या पद्धतीने मी तुम्हाला एक प्रश्न आता इथे समजून दिलेला आहे. याच्यानंतर आपण पुढचे प्रश्न पण लगेच कंटिन्यू घेऊया. हा प्रश्न समजला नसेल ना, तर व्हिडिओला पुन्हा मागे जा आणि बघा. आणि तरी समजत नसेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये समजून देतो. ठीक आहे. काही प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये घेऊ, आणि तुम्हाला मी प्रॅक्टिसला पण काही प्रश्न देणार आहे, तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. ओके, चला आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. तर आता बघा दुसरा प्रश्न काय मित्रांनो, बघा पी हे चिन्ह अधिक दर्शवतो, क्यू हे चिन्ह गुणाकार दर्शवतो, आर हे चिन्ह भागाकार दर्शवतो, एस हे चिन्ह वजा दर्शवतो, तर खालील समीकरणाची किंमत काढा. तर या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलेलं, पी हा अधिक दर्शवतोय, क्यू हा गुणाकार दर्शवतोय, आर हा भागाकार दर्शवतोय, एस हा वजा दर्शवतोय. तर हे समीकरण दिलेलं तुम्हाला 44 क्यू 9 आर 12 एस, हा एस ह्या 5 नाहीये, एस 6 क्यू आर क्यू 4 पी 16 असं इथे समीकरण दिलेलं आहे. या समीकरणाचं तुला उत्तर काय असणार ते विचारलेलं आहे. मग आधी सुरुवातीला प्रश्नामध्ये किती चिन्ह आहेत ते लिहून घे. किती अक्षर आहे, पी क्यू आर आणि एस. तर पी बरोबर काय म्हटलंय, अधिक, बरोबर आहे.
क्यू बरोबर काय आहे तर गुणाकार, नंतर आर बरोबर काय, आर बरोबर भागाकार, बरोबर आहे, आणि एस बरोबर काय तर वजा. ठीक आहे, एस बरोबर वजा. आता आपल्याला कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं हे समजलंय. ठीक आहे, आता आपण काय करू, समीकरण तयार करू त्या पद्धतीने. मग 44 क्यू म्हणजेच काय गुणाकार, नंतर आर आहे ना इथे, मग आर साठी काय गुणाकार, गुणाकारात 9, नंतर आर साठी काय, आर साठी भागाकार, बरोबर आहे. मग भागाकारला आपण या पद्धतीने लिहून घेऊ, भागाकारात 12. एस म्हणजे काय, एस म्हणजे वजा, बरोबर की नाही, एस म्हणजे काय वजा, आणि 6. त्यानंतर क्यू साठी पुन्हा काय गुणाकार, पुन्हा क्यू साठी गुणाकार, नंतर पुढे काय 4, नंतर पी साठी काय अधिक, आणि त्याच्या पुढे काय 16. आता बघ आपलं समीकरण काय तयार झालं, 44 गुणिले 9 भागिले 12 वजा 6 गुणिले 4 अधिक 16 बरोबर किती. आता तुला असं विचारलं असेल, मग कंचे भागीव्यूहाच्या नियमानुसार याला सोडवायचंय. मग पहिले भागाकार, बरोबर आहे की नाही, हे समीकरण लिहून घे. आता पहिले भागाकार करायचे, मग भागाकार करताना बघ कसं होणार, 9 एक 9, सॉरी 3 3 त्रिक 9, 3 चोक 12, 44 गुणिले 3 केलं तर 3 चोक 12, 2 हातच्यास 1, 3 चोक 12 आणि 1 13, 132, बरोबर आहे, 132 छेदात 4, 4 एक 4, 4 त्रिक 12 उरला एक, संख्या इकडे तयार होणार 12, 4 त्रिक 12, मग 33 वजा 6 गुणिले 4. आता एवढा कार्यक्रम झालाय बरं का, इथपर्यंतचा एवढा कार्यक्रम झालेला आहे. ठीक आहे, 33 वजा, आता राहिलेलं कोण बघ, इथे यांचं निचोड काय आलाय 33. मग आता 33 वजा 6 गुणिले 4 अधिक 16, बरोबर आहे. मग गुणाकार करायचा आहे, 6 चोक 24 वजा 33 अधिक 16, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग काय येणार, 33 मधून जर 24 काढले आपण तर 33 वजा 24 किती होत आहे 9 अधिक 16, बरोबर आहे. मग 16 आणि 9 किती होतात 25. तर या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार 25. लक्षात आहे. आता पुढचा प्रश्न अजून बघू आपण, हे पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलं. आता या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलं होतं, मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं की चिन्हांसाठी चिन्ह घेतलेलं ते, पण या ठिकाणी अक्षरांसाठी चिन्ह घेतलेलं आहे. तरी कन्फ्युज व्हायचं नाही, त्यांनी स्पष्ट उच्चार केलेला असतो, स्पष्ट सांगितलेलं असतं, सॉरी उच्चार म्हणतो मी, स्पष्ट सांगितलेलं असतं की कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह घ्यायचंय, म्हणून तू कन्फ्युज व्हायचं नाही. लक्षात येत आहे. प्रश्न समजून दिलेला, समजला नसेल तर पुन्हा एकदा मागे कर व्हिडिओला आणि समजून घे. ठीक आहे, आता याचा पुढचा प्रश्न अजून बघू आपण. चला मग आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढच्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे बघा, भागाकार हे चिन्ह अधिक दर्शवतो, अधिक हे चिन्ह गुणाकार दर्शवतो, वजा हे चिन्ह भागाकार दर्शवतो, गुणाकार हे चिन्ह वजा दर्शवतो, तर खालील समीकरणाची किंमत काढा. आता या ठिकाणी तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे, 4 भागिले 8 वजा 2 अधिक 5 बरोबर किती. मग आपल्याला तेच करायचंय, सांगितल्याप्रमाणे चिन्ह सुरुवातीला चेंज करून घ्या, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी चिन्ह कोणकोणते, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी, बरोबर आहे. तर कोणत्या चिन्हासाठी काय म्हटलेलं आहे ते आपण बघायचंय. मग भागाकारसाठी काय म्हटलेलं आहे अधिक, म्हणून अधिक लिहून घ्या. अधिक साठी गुणाकार आहे, अधिक इथे, मग अधिक साठी काय गुणाकार. नंतर काय म्हटलेलं आहे, वजा हे चिन्ह भागाकार दर्शवतो, मग वजा कुठे इथे, मग वजासाठी काय भागाकार, आणि त्यानंतर गुणाकार हे चिन्ह काय दर्शवते वजा, मग गुणाकारसाठी काय वजा. या पद्धतीने आपण सुरुवातीला चिन्ह बदलून घेतले, बरोबर आहे. आता काय करू आपण, नवीन समीकरण तयार करू सांगितल्याप्रमाणे. मग 4 भागाकारसाठी काय घेतलेले इथे बघा, भागाकारसाठी अधिक आहे, म्हणजेच अधिक किती होणार 8, वजा, वजासाठी काय घेतलेलं वजासाठी भागाकार, मग भागिले 2, बरोबर की नाही. नंतर अधिक साठी काय घेतलेलं इथे, अधिक साठी गुणाकार, मग गुणिले 5, पुढे काय बरोबर प्रश्नचिन्ह. ओके, मग आता आपल्याला यांचा कार्यक्रम करायचा आहे. कार्यक्रम करताना तोच नियम, कंचे भागोभेव. तर बघ 8 भागिले 2 केल्यानंतर 4 अधिक तसं लिहून घ्या, 8 भागिले 2 केलं तर किती येणार 4, गुणाकारात पुन्हा 5 बरोबर किती. मग आता भागाकार झाल्यानंतर गुणाकार करतो आपण, बरोबर की नाही. 4 पंचे 20, मग हा 4 अधिक तसाच 4 पंचे 20 बरोबर किती. नंतर 20 आणि 4 किती होणार मग 24, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय फायनल 24. लक्षात येत आहे. बघा मित्रांनो, त्यांनी कसाही गुगली देऊ द्या तुम्हाला प्रश्नामध्ये, तुम्ही बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाही. कंचे भागीभाव एवढा नियम लक्षात ठेवा,
आणि मात्र लक्ष देऊन चिन्ह, कोणत्या चिन्हासाठी काय सांगितलेलं त्यांनी किंवा कोणत्या अक्षरासाठी कोणतं गणितीय चिन्ह वापरायला लावलेलं आहे, ही गोष्ट आवर्जून लक्ष देऊन बघा. ठीक आहे, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. कारण तुम्ही जर चिन्ह सिली मिस्टेक केली, घाई केली, गडबड केली, त्याच्यात काय होणार, चिन्ह आदली बदली होतील. चिन्ह आदली बदली झाले तर उत्तर निघणार नाही. कधी कधी उत्तर पॉईंट मध्ये निघतो किंवा कधी कधी पूर्ण उत्तर निघणार नाही आणि त्यावेळेस मग ऑप्शन मध्ये तो विकल्पच नसणार किंवा कधी कधी समीकरण बसून पण जाईल तुमच्याकडनं आणि ऑप्शन मध्ये उत्तर पण असणार आहे. पण कदाचित तुम्ही चिन्ह बदलून दिले म्हणून ऑप्शन मध्ये त्यांनी दिलेली होती ती संख्या, पण ती संख्या त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं किंवा तो ऑप्शन त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मग तुम्ही जर अशी सिली मिस्टेक, घाई गडबड केली तर चिन्ह बदलताना मागे पुढे केले तर प्रश्न तुमचा चुकू शकतो. म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन आधी चिन्ह बदलून घ्या. ठीक आहे, आधी चिन्ह बदलून घ्या, म्हणजेच तुमचे फुकटचे मार्क जाणार नाहीये. ठीक आहे, आता याचे पुढचे प्रश्न अजून घेऊ आपण. चला मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. अधिक हे चिन्ह गुणाकार दर्शवतो, वजा हे चिन्ह अधिक दर्शवतो, गुणाकार हे चिन्ह भागाकार दर्शवतो, भागाकार हे चिन्ह वजा दर्शवतो, तर खालील समीकरणाची किंमत काढा. आता या ठिकाणी आपल्याला चिन्ह कोणकोणते दिलेले सुरुवातीला ते लिहून घ्या. बरोबर आहे, भागाकार, गुणाकार, अधिक आणि वजा. मग भागाकारसाठी काय म्हटलेलं आहे बघा, भागाकार हे चिन्ह वजा दर्शवतो, भागाकारसाठी वजा आहे. त्यानंतर गुणाकार, मग गुणाकार कुठे आहे, गुणाकार हे चिन्ह बघा इथे म्हटलेलं, गुणाकार हे चिन्ह भागाकार दर्शवतो, मग गुणाकारसाठी भागाकार. त्यानंतर अधिक हे चिन्ह गुणाकार दर्शवतो, बघा पहिलीच लाईन आहे, अधिक हे चिन्ह काय म्हटलंय, गुणाकार दर्शवतो. नंतर पुढे काय, वजा हे चिन्ह अधिक दर्शवतो, वजा हे चिन्ह अधिक दर्शवतो. मग आपल्याला सुरुवातीला कोणतं चिन्ह काय दर्शवतो हे समजून गेलंय. ठीक आहे, आता याच्या पुढे काय करू आपण, समीकरणात तेच किमती टाकू. मग 9 गुणिले, मग आता गुणाकार काय दर्शवतोय, भागाकार, म्हणजे 9 भागिले 4, लक्षात आहे, 9 भागिले 4 अधिक एक काम करू आपण, याला छेदात अंशात लिहू, म्हणजे प्रश्न सोडवताना आपल्याला अजून सोपं होईल. 9 भागिले 4 अधिक, अधिक हे काय दर्शवत होता, गुणाकार, गुणिले 2, नंतर वजा, वजा काय दर्शवत होता, अधिक न, मग म्हणून अधिक 5. ठीक आहे, गुणिले 10, मग गुणिले काय आहे, भागाकार दर्शवतोय, म्हणजेच इकडे पुन्हा काय करू आपण, 10 लिहून घेऊ. बरोबर आहे, गुणिले 10, गुणिलेसाठी भागाकार आहे, नाही ते गुणाकारासाठी भागाकार आहे. नंतर 10 नंतर काय, भागिले 3, मग भागाकारासाठी काय होतं, भागाकारासाठी वजा, वजा 3. बरोबर किती, तर बघा नवीन समीकरण आपलं काय, आपल्याला काय मिळालेलं इथे, 9 भागिले 4 गुणिले 2 अधिक 5 भागिले 10 वजा 3. या पद्धतीने प्रश्नात जसं त्यांनी चिन्ह आदला बदल करायला लावले त्या पद्धतीने आपण नवीन समीकरण तयार करून घेतलेलं आहे. लक्षात येतंय का. आता पुढे आपण या प्रश्नाला सोडवूया. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला काय करू, पहिले भागाकार करावं लागतं, हे तर तुला क्लिअर आहे. बरोबर, मग बे एक, बे दुने 4. बरोबर आहे, पुन्हा एक भागाकाराची प्रोसेस येते, 5 एक 5, 5 दुने 10. बरोबर, मग आता इकडे काय राहिलं, 9 अधिक हा गुणाकार, आता चिन्ह निघून गेला ना, कारण आपण या गुणाकाराची या 4 सोबत प्रक्रिया करून घेतलेली आहे. आता काय राहिले बघ, 9 अधिक हा इकडे 1 राहिलेला, हा अधिक चिन्ह बाकी अजून, कारण इकडची संख्या अजून सोडवायची बाकी होती ना, हा 2 सोडवायचं बाकी होतं. अधिक 1, इकडे छेदात इकडे हा 2 आहे, इकडे पण छेदात 2 आहे, वजा 3. लक्षात येत आहे. आता मी अपूर्णांकांची बेरीज बाकी गुणाकार भागाकार शिकवलेलो तुम्हाला. बरोबर आहे, तर तुम्हाला जर आठवत असेल तर त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की छेद समान असेल त्यावेळेस छेद एकदाच लिहायचा. काय, छेद समान असेल तर छेद एकदाच लिहायचा आणि अंशाची काय करायची असते, बेरीज करायची असते. मग मग छेद समान आहे ना या ठिकाणी, मग 9 अधिक 1 किती होणार, 10 छेदात 2 वजा 3. बरोबर आहे, मग आता पुढे या 2 ने 10 ला भाग दे. बरोबर आहे, मग 2 ने 10 ला भाग दिल्यानंतर काय होणार, बे एक बे, बे पंचे 10, बे एक बे, बे पंचे 10 आणि हा हा वजा चिन्ह तसाच ठेव, वजा 3. मग आता फायनल उत्तर काय असणार आहे, 5तून 3 गेले 2. बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार मित्रांनो, 2 असणार. काय, 2. अजून एक प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही 2-3 उदाहरणं देतो. ठीक आहे, मग त्याचं उत्तर, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. चला मित्रांनो, आता मी टाईप पुन्हा बदललेला आहे. ठीक आहे, टाईप बदलला आहे, तर तो पण गणितीय कोडीमध्येच येतो. ठीक आहे, तर प्रश्न काय बघा, खालील पदावली योग्य ठरविण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी. 9 अधिक 6 गुणिले 2 भागिले 8 वजा 7 बरोबर 26. आता या ठिकाणी त्यांनी उत्तर काढून दिलेलं तुम्हाला.
परंतु प्रश्नात काय म्हटलेलं आहे की कोणते दोन असे चिन्ह आहे की ज्यांची अदलाबदल करावी लागेल, तेव्हा उत्तर काय असणार? अदलाबदल करावी लागेल तेव्हा उत्तर काय असणार? 26. लक्षात येत आहे? या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नात उत्तर नाही काढायला लावलेलं, त्यांनी चिन्ह बदलायला लावलेले आहे, उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता त्यासाठी 4 ऑप्शन दिले, 4 विकल्प दिले. पहिला आहे वजा आणि अधिक, दुसरा आहे भागाकार आणि गुणाकार, तिसरा आहे अधिक आणि भागाकार, आणि चौथा आहे अधिक आणि गुणाकार. तर बघा, एक वाक्य लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलेलं तुम्हाला इथे? उत्तर 26 आलं पाहिजे. तर मित्रांनो, जर आपण वजाबाकी वगैरे केली ना, वजा अधिक घेऊन घेतलं इथे, अधिकच्या ठिकाणी जर वजा घेतला आणि वजाच्या ठिकाणी अधिक घेतलं ना, तर 96, 15 आणि इकडे 1, उत्तर 26 पर्यंत पोहोचणार नाहीये. कारण यांचा भागाकार वगैरे म्हणजे विकल्पामध्ये हे नसू शकतं. या पद्धती आता याच्यासाठी तुम्ही म्हणणार की मास्तर कसं शोधतो? यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची, म्हणजे संख्या बघून लक्षात येऊन जाणार. ठीक आहे. त्यानंतर भागाकार आणि गुणाकार यांची अदलाबदल करून बघू बरं. मग 9 अधिक 6 गुणाकाराऐवजी भागाकार पाहिजे ना. कदाचित हे बसून जाईल. ठीक आहे. कदाचित हे बसून जाईल. मग आपण नवीन समीकरण तयार करून बघू बरं. तर बघा, 9 अधिक 6, मग गुणिलेच्या ऐवजी ना भागिले घेऊ. गुणिलेच्या ऐवजी भागिले 2, आणि या भागिलेच्या ऐवजी गुणिले घेऊ. गुणिले 8 वजा 7. आता बघा, मी फक्त एक अंदाज लावून सोडवतोय हा. नंतर अजून 2 विकल्प चेक करायचे बाकी. आत्ताशी आपण दुसरा घेतोय. ठीक आहे. पण माझ्या मते हे उत्तर असू शकतं. कारण हे बाकीच्यांमध्ये पॉईंट मध्ये उत्तर निघणार आहे, पण त्यांनी इथे पॉईंट मध्ये दिलेलं नाही, दशांश चिन्हात उत्तर दिलेलं नाही, पूर्णांकामध्ये दिलेलं आहे, बरोबर की? दशांश पूर्णांकात उत्तर नाहीये. तर मी असा एक लॉजिक लावलेला आहे. ठीक आहे. तर बघूया आपण सोडून, मग समजेल आपल्याला काय. आता काय करायची, पहिले भागाकाराची प्रोसेस करायची. मग 9 अधिक 6 भागिले 2 म्हणजेच काय येणार? 6ला जर 2 ने 6ला भाग दिला तर उत्तर येतं 3. हा गुणाकार तसाच, अधिक 8 वजा 7. बरोबर आहे. मग भागाकार झाल्यानंतर आपण काय सोडवतो? गुणाकार. मग 9 अधिक 8 त्रिक 24 वजा 7. बरोबर आहे. 9 आणि 24 किती होणार? 9 आणि 24 33. बरोबर आहे. 33 वजा 7. 33 वजा 7 केल्यानंतर उत्तर काय येणार? 33 मधून 7 गेले तर 26. तर या प्रश्नाचं फायनल उत्तर काय आहे? 26. आणि इथे पण त्यांनी 26 दिलेलं आहे, म्हणजे समीकरण 2 बसून गेलेलं आहे. ठीक आहे. बाकीचं तिसरं आणि चौथं समीकरण तुम्ही वापरून बघा, उत्तर निघणार नाहीये. ठीक आहे. मग या पद्धतीने असं लॉजिक लावून आपण सोडू शकतो. आता मी तुम्हाला 2 प्रश्न देतोय, तुम्ही कमेंटमध्ये त्या प्रश्नांची उत्तर मला सांगणार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. प्रश्न काय आहे? खालील पदावली योग्य ठरविण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी? मग पदावली काय देईल तुम्हाला? 5 अधिक 3 गुणिले 8 वजा 12 भागिले 4 बरोबर 3. म्हणजे उत्तर 3 आलं पाहिजे. असे यातले कोणते तरी 2 चिन्ह तुम्हाला बदलायचे आहेत, आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगणार. मग विकल्प इथे 4 दिलेले मी. पहिला आहे अधिक व भागिले, दुसरा आहे अधिक व वजा, तिसरा आहे वजा व भागिले, आणि चौथा आहे अधिक व गुणाकार. ठीक आहे. तर हे 4 जे विकल्प आहे हे वापरून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. ठीक आहे. मग तो प्रश्न मी इकडे लिहून देतोय. ठीक आहे. बघा, जर एका गणितीय भाषेत किंवा गणितीय कोडीमध्ये भागिले म्हणजे अधिक, गुणिले म्हणजे वजा, भागिले म्हणजे अधिक, गुणिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, वजा म्हणजे गुणिले, आणि अधिक म्हणजे भागिले असेल तर खालील समीकरणाचे उत्तर काढा. तर खालील समीकरणाची उत्तरे काढा. खालील समीकरणाची उत्तरे काढा. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक रँडमली प्रश्न बनवून देतोय. कदाचित याचं उत्तर पॉईंट मध्ये पण निघू शकतं. तुम्ही मला सोडून सांगणार काय. ठीक आहे. 100 गुणिले 2 भागिले 4 वजा 6 अधिक 20. ठीक आहे. बरोबर किती? आता या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहे. ठीक आहे ना. मी पण चेक करून घेतो त्या प्रश्नाचं उत्तर काय निघणार. ओके. तर मित्रांनो, बघा, मी तुम्हाला आज गणितीय कोडी
ही अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितलेली आहे. काही विद्यार्थी नवीन असतील, जर त्यांना हे समजलेलं नसेल, तर मी मगाशी पण बोललो, की आपल्या YouTube चॅनलमध्ये मी गणित या विषयाच्या प्लेलिस्टमध्ये सरलीकरण, BODMAS आणि चिन्हांचे नियम हे सांगितलेलं. तुम्ही ऑलरेडी तो व्हिडिओ जाऊन पहिले तो व्हिडिओ जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला हे गणितीय कोडी समजायला सोपं होणार. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून पुढचे जे मी व्हिडिओ लगेच अपलोड करत जाईल, ते व्हिडिओ तुमच्या जवळ पोहोचणार आहे. आणि तुमची कोणी भरती किंवा शासकीय नोकरीची तयारी करणारे मित्र-मैत्रिणी असतील, त्यांच्यापर्यंत देखील आपल्या YouTube चॅनलची लिंक पाठवा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.